सकाळी व सायंकाळची लोडशेडिंग कमी करावी या प्रमुख मागणीसाठी पूर्णा तालुक्यातील मोजे, आलेगाव, कलमुला व पिंपरण येथील गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर उपोषण केले. अखेर उपकार्यकारी अभियंता श्री पांचाळ यांनी लेखी पत्र देऊन त्यांचे उपोषण मागे घ्यावयास लावले. यावेळी खरे मामा शिवाजीराव सौराते, सतीश सौराते, विठ्ठल सौराते, विठ्ठल आगलावे, भगवान सौराते, विश्वनाथ सौराते, तुकाराम गव्हाणे, काशीनाथ साबणे, विवेक बोकारे, मुंजाजी घाटोळ, लक्ष्मण बोकारे, माधव पांचाळ, बालाजी सौराते, नागनाथ घाटोळ, मंगेश घाटोळ, गोविंद सौराते, अनिल घाटोळ, साहेबराव सौराते, कोंडिबा सुराजी उपोषण सुरू सह केलेलं आदी आहे. काय होते. विषय आहे? उपोषण सुरू करण्याचा विषय असा आहे, सणासुदीचे दिवस चालू झालेली आहेत आणि या शासनानं काय केलेलं आहे, नेमकी 7 ते 10पर्यंत लोडशेडिंग चालू केलेली संध्याकाळी आणि सकाळी 5 वाजता लोडशेडिंग गेली ते 10 वाजेपर्यंत. ही लोडशेडिंग आम्हाला परवडणारी नाही. पण सकाळी लेकरं शाळेला जाण्यासाठी, अभ्यासासाठी आणि आमच्या मायमावल्या दैनंदिन कामासाठी व्यस्त असतात. त्यावेळेस नेमकी लाईट गुल असते आणि संध्याकाळीसुद्धा शेतातून सवरून काम करून आलेल्या लोकांना स्वयंपाक पाणी करायचं असेल म्हटलं तरच लाईट त्या टायमालाच नेमकीच गुल होती. ती रात्री 10 वाजेपर्यंत येते. लेकराच्या अभ्यासाचा डिस्टर्ब होतो, आमच्या दैनंदिन व्यवहाराला डिस्टर्ब होतो. आमची शासनाला एवढीच विनंती आहे की हा लोड शेडिंगचा जे तुम्ही टाईम दिलेला आहे, हा टाईम बदलून दुसऱ्या टायमामध्ये लोड शेडिंग घ्या. नाहीतर आम्हाला लाईट मिळतीच किती, 3 नाही तर 4 तास मिळती. आता ही लोड शेडिंग 7 ते 10 आणि 5 ते 10 ही कंटिन्यू बंद असते आणि मधात उर्वरित जे याच्यामध्ये आम्हाला सप्लाय दिला जातो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची की आज कोणाचं तरी परमिटच आहे, आज कुठंतरी आमचा इथं फॉल्ट झालेला आहे, कुठंतरी काहीच आहे, या नावाखाली 1-2-3 तास बंद करतात. ह्या त्रासाला आम्ही वैतागून गेलो 3 गावचे लोक. आम्ही ते निवेदन आणि त्यांना ही सूचना देण्यासाठी आम्ही त्यांच्या ऑफिसच्या समोर उभं टाकलो. पण आतापर्यंत आम्हाला कोणीच जबाबदार व्यक्ती येऊन इथं या कार्यालयाचा भेटलेला नाही किंवा बोललेला नाही. आमचं शांतवनसुद्धा अजून कोणी केलेलं नाही. काय करणार तुम्ही? आता नाही केलं तर आज आम्ही त्यांना इशारा देणार. कालांतरानं पुढे भविष्यामध्ये जशी जशी परिस्थिती उद्भवल, उपोषणापासून ते पार लगे रस्ता आंदोलनापर्यंत आम्हाला पाय उचलावं लागेल. कारण आंदोलन करण्याचं किंवा हे उपोषणं करण्याचं हे आता काही नवीन राहिलेलं नाही. कारण 3 गावं आम्ही चळवळीमध्ये वाढलेली आहेत. आम्हाला चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे की आंदोलन कसं करायचं आणि ह्यांची कसे नाक दाबायचे. या प्रशासनाला काय इशारा देणार? प्रशासनाला इशारा हेच का आता आम्ही दुसरा काय देणार आहेत की बा तुम्ही जर आमची योग्य दखल नाही घेतली तर आम्ही कालांतरानं आता 15 ऑगस्टच्या दिवसापासून किंवा 15 ऑगस्ट झाल्या 1-2 दिवसानंतर आम्ही यांची वाट पाहून आंदोलनाला स्थानिक उपोषणास सुरुवात करू. मारुती कृष्णराज सौराते, पूर्णा जिल्हा परभणी. आज काय तुम्ही विषय आहे तुमचा? आज हे आमच्या लाईटचा प्रॉब्लेम्स आहे. आम्हाला संध्याकाळी 7ला जी लाईट जाते ते 10ला येते. आमच्या बापल्या शेतून काम करायला संध्याकाळी येत असतात. दिवसभर काम करावं असं पाणी नाही, लाईट आणावं, काय गोरगरिबांना करायचं काय. लेकरांना संध्याकाळी अभ्यास पण टायमाला करायचा. लेकरं संध्याकाळी आईन झोपायच्या टायमाला लाईट आली, चिरतं चावून मरायची आली. 1-2 माणसं मेल्यावर दखल घेत काही शासन. तरी शासन हे कळलं की कमीत कमी आम्हाला ही लोड शेडिंग बंद करून दिवसात द्यायला हरकत नाही. त्याच्याकरता आम्ही आलो. जर एवढं नाही दखल घेतली तर पुन्हा आम्हाला वेगळं आंदोलन करावं लागेल. नारायण सौरात. काय विषय काय आहे आज तुमचा? लाईनीसाठी लाईन दररोज येते? लाईन येते मग ते आम्हाला लाईनच राहत नाही संध्याकाळी. तुम्ही याबाबत कधी बोललेत काय अधिकाऱ्यांसोबत? हां बोले. काय म्हणले मग तुम्हाला? ते असेच जा टाकू असं. आता तुम्ही काय करणार? आता हे केलं की आंदोलन. हे किती दिवस चालणार? आता काय कोणी आलंच नाही उजू साहेब. त्याच्यात काय दखल घेतली की नाही. इथं बसून होतं.